माडगाळ तालुक्यात झाला पाहिजे या मागणीसाठी आज माडगाळ गाव बंद ठेवून उपोषण सुरू। अनेक गावातील नेत्यांनी दिला पाठिंबा। माडगाळ तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी जोरदार साखळी आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा 4था दिवस आहे। या 4 दिवसात सरकारने कोणती दखल न घेतल्यामुळे आज माडगाळ गाव कडकडीत बंद ठेवलेले आहे। यानंतर शासनाने कोणतीही दखल न घेतल्यास उद्या महिलांनी चूलबंद आंदोलन करणार आहेत अशी माहिती या ठिकाणी माडगाळ तालुका संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली। गेल्या 4 दिवसापासून या गावामध्ये साखळी उपोषण सुरू आहे। माडगाळसह गुड्डापूर असेल, वसपेट असेल, त्यानंतर सोनाळ असेल, त्यानंतर जाडरबाबलाद असेल, अंकलगी असेल, या भागातील अनेक नेत्यांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला आहे। आज माडगाळ पूर्ण गाव बंद करून या ठिकाणी माडगाळ तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे। अनेक नेत्या मंडळांनी या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। TV1 मराठीचे आमचे माडगाळचे प्रतिनिधी गोविंद निकम यांचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया। उपोषणाला बसला आहे। प्रथमतः सर्वांचं माडगाळ गावचं स्वागत करतो आणि हे उपोषण एक चांगल्या कामासाठी करतायत। हे आज उपोषण म्हणजे जवळच्या गावांना खूप चांगलं। आज जतमध्ये आपण गेलो तरी बरीच कामं होत नाहीत। माडगाळ जर झालं तर जवळच्या जवळ सगळी कामं होतात आणि पाठीमागा जवळजवळ इकडं 50-60 किलोमीटर अजून गावं आहेत। म्हणजे पाठीमागा जतला यायचं म्हणजे 100 किलोमीटर यावं लागतंय। जर माडगाळ झालं तर सर्वांचंच चांगलं होईल, वेळ कमी जाईल, पैसा वाचेल आणि आज जे तुम्ही चक्र उपोषण करताय त्याला आमचा कोळगीर गावच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे। कारण आतापर्यंत हे व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही आहे। पण तुमचं जे हे उपोषण चालू आहे त्या माध्यमातून मी आमचं भैरवनाथ देवाला प्रार्थना करतो की लवकरात लवकर माडगाळ हा तालुका जाहीर झाला पाहिजे। एवढंच हे करून मी छोटंसं सांगतो। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube and never miss another update.